स्थळ शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे, ठिकाण कोथरूडचा भाग. रात्रीची वेळ असते. सिव्हिल ड्रेसमधले काही पोलीस काही तरुणींच्या घरी जातात, त्यांच्या रूमवर जातात, त्यांची झाडाझडती घेतात, रूमची झाडाझडती घेतात. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात, काही आक्षेपार्ह प्रश्न विचारले जातात. पोलिसांकडे कुठलंही वॉरंट नसतं, ना सर्च वॉरंट असतं ना अटक वॉरंट असतं. त्यानंतर त्या मुलींना कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलं जातं. तिथे सुद्धा त्यांच्याकडे चौकशी केली जाते, तिथे मारहाण केली जाते, अर्वाच्य भाषेत बोललं जातं, जातीवाचक बोललं जातं. त्यांचं एक प्रकारे तिथे ॲब्यूज केला जातो आणि त्यानंतर त्यांना काही काळानंतर सोडून दिलं जातं. हे नेमकं प्रकरण काय आहे आणि कशामुळे घडलं हे सगळं समजावून घ्यायचं आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं की कोथरूडमधली ही घटना आहे. कोथरूडमधल्या एका अपार्टमेंटमधली ही घटना आहे. एक संभाजीनगरची तरुणी होती, लग्न झालेली मुलगी आहे. तिचा सासरी तिचा छळ होत होता आणि त्यामुळेच तिने पुण्यामधल्या तिच्या एका मैत्रिणीला संपर्क केला. जी मैत्रीण सामाजिक कार्यकर्ते, वेगवेगळ्या भागांमध्ये ती कार्यरत असते. तिला फोन केला. तिने सांगितलं की तू पुण्याला निघून ये. ती मुलगी पुण्याला निघून आली. आता जी सामाजिक कार्य करणारी मुलगी होती तिने तिच्या काही मैत्रिणीला संपर्क केला आणि एक दिवसासाठी तिला आसरा द्या, रात्रीची वेळ आहे, तिला ठेवून घ्या असं सांगितलं. त्या मुलींनी तिला ठेवून घेतलं. ती तिथे राहिली. दुसऱ्या दिवशी तिला जे सरकारी वसतिगृह असतात तिथे रितसर पाठवण्यात आलं. कायदेशीर सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी कोथरूड पोलीस स्टेशनचे काही पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी सिव्हिल ड्रेसमध्ये आणि संभाजीनगरमधले काही कर्मचारी तिथे येतात. त्या ज्या मुलींनी त्या मुलीला आसरा दिलेला असतो त्यांच्या घरी येतात. त्यांच्याकडे चौकशी करायला सुरुवात करतात. त्यांच्या रूमची चौकशी करतात, तिथे पाहणी करतात, तिथे तपासणी करायला सुरुवात होते. त्यानंतर मुलींना कोथरूड पोलीस स्टेशनला घेऊन जायला जातं. तिथे त्यांना जातीवाचक बोललं जातं. तिथे तिला मारहाण केली जाते, त्यांना तिथे छळलं जातं, तिथे सुद्धा त्यांना शिवीगाळ केली जाते आणि त्यांना असे काही प्रश्न विचारले जातात की कुठल्याही मुलीला त्याच्यामुळे मनामध्ये लज्जा निर्माण होईल. त्यांना विचारलं जातं की तुम्ही मुली एकटी राहता, त्यामुळे तुमच्या घरी अनेक मुले येत असतील, तुम्ही किती मुलांसोबत झोपलेला आहात, तुमच्या जातीवरनं त्यांना हिनवलं जातं, तुम्ही याच जातीचे म्हणे तसंच वागत असणार, तुम्ही असे कपडे घालता त्यामुळे तुम्ही काय काय करत असाल. त्यांच्या कॅरेक्टरवर प्रश्न विचारले जातात. तुम्हाला कुठलेही कॅरेक्टर सर्टिफिकेट पुढे मिळणार नाही आणि तुमच्यावर कारवाई केली जाईल. तुम्ही जर असं विचारताय, आम्हाला असे प्रश्न विचारताय तर कुणीतरी तुम्हाला मारून टाकेल. अशा अनेक गोष्टी बोलल्या जातात. हे केवळ पुरुष कर्मचाऱ्यांच्या सोबत नाही तर महिला कर्मचारीसुद्धा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. मी जसं म्हटलं की एक मुलगी असते जिचा सासरी छळ होत असतो आणि ती पुण्यामध्ये आलेली असते, तिच्या मैत्रिणींकडे आलेली असते. एक दिवस तिला आसरा दिला जातो, पुढे कायदेशीर प्रक्रिया केली जाते. पण ज्या मुलींकडे ती राहिलेली असते त्यांच्याकडे ही सगळी विचारपूस होते. या सगळ्या संदर्भामधला एक व्हिडिओ श्वेता नावाच्या मुलीने समोर आणलेला आहे, जी खरं तर पुण्यामध्ये सामाजिक काम करते आणि तिचीच ही सगळी मैत्रीण होती जी संभाजीनगरवरनं पुण्यामध्ये आली होती. हे सगळं प्रकरण कळल्यानंतर तिने पोलिसांना सांगितले की हो माझीच मैत्रीण आहे, तिच्या घरी असा प्रॉब्लेम होता, त्यांनी रत्सर तक्रार केलेली आहे आणि एक दिवसासाठी ती त्यांच्याकडे राहिली. त्यानंतर तिला गव्हर्नमेंटच्या वसतिगृहामध्ये सुद्धा पाठवलेलं आहे. पण या सगळ्यानंतरही पोलीस त्यांचा काही छळ थांबवत नाहीत. 5 तास कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये हे सगळं इंटरोगेशन सुरू होतं. याच्या संदर्भातली कुठलीही ऑफिशियल तक्रार नसते, पोलिसांकडे कुठलंही वॉरंट नसतं आणि हे सगळं असताना त्या मुलींच्या पर्सनल गोष्टींवर अटॅक केला जातो. त्यांच्या कपड्यांवरनं त्यांना बोललं जातं, तुम्ही शॉर्ट्स घालता म्हणजे तुमचं कॅरेक्टर कसं असेल. अशा सगळ्या गोष्टी या पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये आणि ऐऱ्यागैऱ्या कुठल्या मुलांकडनं नाही, गुंडांकडनं नाही तर पोलिसांकडनं सुरू होत्या. या सगळ्या संदर्भातला आरोप त्या मुलींनी केलेला आहे. कॅमेरावर येऊन सुद्धा त्या मुलींनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आणि ज्या मुलीने हा सगळा प्रकार समोर आणलेला आहे, श्वेता नावाची जी तरुणी, तिने सुद्धा अनेक लाईव्ह केलेले आहेत आणि तिने सुद्धा या सगळ्या संदर्भातली तिचं म्हणणं आहे ते मांडलेलं आहे. श्वेताने या सगळ्या घटनेबद्दल काय सांगितलं आपण बघूयात. आम्ही आज सकाळपासून कमिशनर ऑफिसला बसलेलो आहोत. 3 दलित मुलींसोबत, माझ्या मैत्रिणींसोबत जे काही झालं पोलीस स्टेशनमध्ये, कोथरूडच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना जातीवरून, त्यांच्या राहण्यावरून, त्यांच्या कॅरेक्टरवरून जो छळ झाला, जी मारहाण झाली, त्या संदर्भाने फक्त FIR दाखल करून घ्यावी असं परवा रात्रीपासून आम्ही असं म्हणतोय. कोथरूड पोलीस स्टेशनला परवा रात्रभर आम्ही होतो 3:30 वाजेपर्यंत. काल होतो कोथरूड पोलीस स्टेशनला. त्यांनी FIR ही बेसिक मुद्दा असतो, बेसिक ह्युमन राईट, ते पण आमचं मान्य केलेलं नाही आहे. आज पण दिवसभर आम्ही DCP ऑफिसला आहोत, कमिशनर ऑफिसला. अजूनही FIR दाखल झालेला नाही आहे आणि आम्ही असं ठरवलं आहे की ही इतकी सेन्सिटिव्ह केस असताना, ॲट्रॉसिटीचा डायरेक्ट गुन्हा दाखल होऊ शकत असताना, ज्याला चौकशीची पण गरज नाही, आणि ती मुलगी जेव्हा असं म्हणते की तिच्यावर सेक्शुअली पण व्हर्बली सेक्शुअली अब्यूज केलं गेलं आहे, अशा कंडिशनमध्ये जर पोलीस प्रशासन आमच्या पाठीशी उभं राहत नसेल आणि आम्हाला सांगलं ह्या पोलीस स्टेशनवर तिकडे जा, त्यांच्याशी बोला, ह्या अधिकाऱ्याशी बोला, ह्या PIशी बोला, तर हे खूपच आम्हाला सिस्टीमबद्दल घाणेरडं फिलिंग देणारी ही गोष्ट आहे आणि सिस्टीममध्ये सुरू ठेवायचा आणि हा मुद्दा आहे. आताची अपडेट अशी आहे की आम्ही इथे बसलो आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, ते आंदोलन करत आहेत CP ऑफिसच्या बाहेर आणि आम्ही इथे आमचे सगळे मित्रमैत्रिणी आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आम्ही असं ठरवलं आहे की जोपर्यंत तुम्ही FIR
दाखल करून घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे सगळे लोक बसलेत आणि आमची किती वेळेपर्यंत बसायची तयारी आहे. तर श्वेताचं आपण हे सगळं म्हणणं ऐकलेलं आहे. आता या सगळ्या तरुणींची मागणी आहे की पोलिसांवर कारवाई व्हायला हवी, त्यांच्यावर FIR दाखल व्हावा. त्या सगळ्या ज्या मुली होत्या त्या दलित समाजातल्या होत्या, त्यामुळे SC ST अंतर्गतसुद्धा पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांची मागणी आहे. आणि या मागणीसाठी आता ते पुणे आयुक्त कार्यालय आहे, पुणे CP ऑफिस आहे, तिथे आंदोलन करत आहेत. त्यांच्यासोबत अनेक विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते ते सुद्धा जमलेले आहेत. त्यांनी पुण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार यांच्याशी सुद्धा संपर्क करायचा प्रयत्न केला. तर अमितेश कुमार यांचं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या संदर्भातलं स्टेटमेंट द्या, आम्ही चौकशी करू आणि त्यानंतर जे काही FIR आहे किंवा जो काही गुन्हा दाखल करायचा तो करू. पण या सगळ्या मुलींची मागणी आहे की ज्या पद्धतीनं त्यांना वागवलं गेलं, ज्या पद्धतीनं त्यांच्या कॅरेक्टरवर बोललं गेलं, जातीविषयक बोललं गेलं, त्याच्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यानंतर तुम्हाला जी काही चौकशी करायची आहे ती करण्यात यावी. अजूनही जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हासुद्धा हे सगळ्या ज्या तरुणी आहेत त्यासुद्धा त्या CP ऑफिसच्या बाहेर बसल्या होत्या आणि त्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाहीत, पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही काही हे जागा ती काही सोडणार नाही. त्यामुळे खरंच प्रश्न निर्माण होतो की एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना आणतं, महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे करतं, महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही तत्पर आहोत असं म्हटलं जातं. पण दुसरीकडे ज्या मुलींनी कुठला गुन्हाही केलेला नाही आहे त्या पुण्यामध्ये नोकरी करतात, ते त्यांचं स्वतःचं आयुष्य जगत आहेत, त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये प्रवेश करणं, त्यांनी न केलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांच्याकडे चौकशी करणं, त्यांना मारहाण करणं, त्यांच्या जातीवरनं बोलणं, त्यांच्या कॅरेक्टरवर बोलणं, हे खरंच कितपत योग्य आहे आणि खरंच हे महाराष्ट्राला शोभतं का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि या सगळ्या घटनेसंदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू. धन्यवाद.